नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू. चैत्र शुद्ध प्रतिपदा आपला गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे. 3.5 मुहूर्तांपैकी एक आणि त्याच्या महत्त्वामुळे हा दिवस आपल्या आयुष्यामध्ये विशेष स्थान घेऊन येतो. पण तुम्हाला माहिती आहे का, या दिवशी आपल्याला काय करावं, काय टाळावं आणि गुढी उभारताना कोणत्या रंगाची साडी नेसावी? तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे गुढी उभारताना 5 शुभ रंग कोणते आहेत, कोणते रंग टाळावेत आणि या दिवशी कोणते शुभयोग तयार होत आहेत. त्याचबरोबर गुढीपाडव्याला कोणते उपाय करणं फायदेशीर ठरेल याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही. तसेच कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका, जेणेकरून माता लक्ष्मीची कृपा तुमच्या कुटुंबावर, मुलांवर आणि घरावरती अगदी भरभरून राहील. त्याचबरोबर खाली असलेल्या हाय बटनवर सुद्धा क्लिक करा. गुढीपाडवा हा केवळ नवीन वर्षाचा दिवस नाही, तर विजयाचे, समृद्धीचे आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येणारा दिवस आहे. या दिवशी प्रभू श्रीराम वनवास संपून अयोध्येमध्ये परतले आणि त्याच दिवशी वसंत ऋतूची सुरुवात झाली असं मानलं जातं. झाडांना नवीन पालवी फुटते, पक्षी गातात आणि आपल्याला सृष्टीची नवीन सुरुवात जाणवत असते. धर्मग्रंथामध्ये सुद्धा गुढीपाडव्याचा विशेष उल्लेख आहे. हा दिवस आपल्यासाठी नवे संकल्प, नवे प्रयत्न आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येतो. या दिवशी घरासमोर उंच काठीवर रेशमी वस्त्र बांधणं, कडुनिंबाची डहाळी लावणं आणि तांब्या ठेवून गुढी उभारणं या सर्व गोष्टी शुभ मानल्या जातात. सकाळी रिकाम्या पोटी कडुनिंबाची पानं, जिरे, हिंग आणि गुळ यांचं मिश्रण खाल्लं तर आरोग्यासाठी उत्तम ठरतं. घरासमोर सुंदर रांगोळी काढणं आणि आंब्याच्या पानांचं तोरण लावणं हे आपल्या परंपरेनुसार अत्यंत शुभ असतं. गुढीपाडवा हा दिवस नव्या कामाची सुरुवात करण्यासाठी सर्वोत्तम मुहूर्त असतो, पण काही गोष्टी टाळणं तितकंच महत्त्वाचं आहे. कोणालाही वाईट बोलू नका, राग दाखवू नका, आळस करू नका, घरात वादाचे वातावरण टाळा आणि शक्यतो सात्विक आहार घ्या. 2026 मध्ये गुढीपाडवा 19 मार्च गुरुवार रोजी साजरा केला जाणार आहे. यावर्षी अमावस्या 18 मार्च सकाळी 8:25 सुरू होईल आणि 19 मार्च सकाळी 6:05 राहील. त्यानंतर प्रतिपदा म्हणजेच पाडवा सुरू होईल. म्हणूनच 19 मार्च सकाळी 7 नंतर गुढी उभारणं सर्वात शुभ ठरेल. सकाळी 7 ते 10:30 दरम्यान गुढी उभारणं अतिशय शुभ मानलं जातं. अमावस्येच्या काळात सकाळी उठून सुगंधित वातावरणात अभ्यंग स्नान करणं, तेल लावून स्नान करणं खूप शुभ ठरतं, कारण त्यामुळे शरीरात नवीन ऊर्जा संचारते आणि घरातील नकारात्मकता दूर होते. गुढीपाडवा फक्त नववर्षाचा दिवस नाही, तर विजय आणि समृद्धीचं प्रतीक आहे. आणि त्याच सोबत या दिवशी अमावस्या असल्याने तो पितरांचा दिवस देखील आहे. त्यामुळे सकाळी लवकर उठून आपल्या पूर्वजांचं स्मरण करणं खूप महत्त्वाचं असतं. शक्य असल्यास गरिबांना अन्नदान किंवा काहीतरी वस्तू दान करा, त्यामुळे पितृदोष हा दूर होतो आणि नवीन वर्षाची सुरुवात सुखकारक होते. अमावस्येला घर स्वच्छ करणं, उंबरट्याची पूजा करणं, कडुनिंबाच्या पानांचं तोरण लावणं हे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. तर थोडक्यात सांगायचं झालं तर 19 मार्चच्या सकाळी 7 पर्यंत संयम ठेवा, पूजा करू नका. 7 नंतर तुम्हाला गुढी उभा करायची आहे. पाडव्याची पूजा सुरू करायची आहे, गोडधोड नैवेद्य दाखवायचा आहे आणि घरातील वातावरण शांत, प्रसन्न ठेवायचं आहे. गुढी उभारणं ही केवळ परंपरा नाही, तर ती विजयाची, समृद्धीची आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याची प्रतिकात्मक प्रक्रिया आहे. शास्त्रानुसार गुढी उभारण्यासाठी मध्यम उंचीची बांबूची सरळ काठी घ्यावी. नवीन रेशमी वस्त्र घ्या. तांबडा, पिवळा किंवा भगवा, ज्याला जरीची काठ असेल किंवा किनार असेल त्यावर चांदी, तांब्या किंवा पितळेचा कलश ठेवा. कडुनिंबाची डहाळी, आंब्याची पानं, फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधा. हळदी कुंकू, अक्षदा, गंध, अगरबत्ती आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील तयार ठेवा. गुढी उभारण्याची पद्धत अशी आहे, ते म्हणजे सर्वात आधी काठी स्वच्छ धुवा आणि खालच्या बाजूला हळदी कुंकू लावा.
वरच्या टोकाला रेशमी वस्त्र व्यवस्थित बांधून घ्या। वस्त्रावरती कडुनिंबाची तुम्हाला माळ घालायची आहे, आंब्याची पानं लावायची आहेत आणि साखरेची गाठी बांधून घ्यायची आहे। त्यानंतर फुलांचा हार अर्पण करा आणि शेवटी काठीच्या टोक्यावरती तुम्हाला तांब्या हा पालथा लावायचा आहे आणि त्यावरती कुंकवाच्या 5 उभ्या रेषा काढायच्या आहेत। गुढी उभारताना घराच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा गॅलरीमध्ये अशी जागा निवडा जिथून बाहेरून गुढी स्पष्ट दिसेल। गुढी नेहमी उजव्या बाजूला उभी राहावी, किंचित झुकलेली नाही तर ताटसर ती उभी असावी आणि थेट जमिनीवरती न ठेवता उंच पाटावरती तुम्हाला ती उभा करायची आहे। गुढी उभारल्यानंतर गंध, अक्षदा, फुलं, कडुनिंबाची पानं, चणा डाळ, गुळ, खोबरं प्रसाद म्हणून अर्पण करा। पाडव्याच्या दिवशी श्रीखंड पुरीचा बेत देखील तुम्ही करून प्रार्थना करू शकता आणि नैवेद्य दाखवू शकता। तर तुम्हाला ही प्रार्थना करायची आहे, हे ब्रह्मदेवा, हे विष्णू भगवंता, हे नवीन वर्ष आमच्यासाठी आरोग्यदायी, सुख समृद्धीपूर्ण आणि भरभराटीचं जाऊ देत। गुढी सूर्योदयाच्या वेळी उभी करावी आणि संध्याकाळी उतरायची आहे। संध्याकाळी पुन्हा हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून नमस्कार करा। गुढीवरती साखरगाठी, नैवेद्य आणि कडुनिंबाची पानं अर्पण करा, कारण हे आरोग्यासाठी लाभदायक असतात। अशी पद्धत पाळल्यास कुटुंबामध्ये आनंद, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा कायम राहते। आता गुढीपाडवा हा नववर्षाचा फक्त दिवसच नाही तर आनंद आणि मांगल्याचा सण आहे आणि या सणासोबतच रंगांना सुद्धा विशेष महत्त्व असतं। चला तर मग जाणून घेऊयात या दिवशी कोणते रंग शुभ मानले जातात आणि कोणते रंग आपल्याला या दिवशी टाळायचे आहेत। सुरुवातीला पिवळा रंग गणपती बाप्पा आणि विष्णू भगवंतांचा प्रिय रंग असलेला पिवळा ज्ञान, सुख आणि समृद्धीचं प्रतीक मानला जातो। पाडव्याच्या दिवशी पिवळी साडी किंवा वस्त्र नेसणं हे अत्यंत शुभ ठरतं। दुसरा रंग तांबडा किंवा लाल रंग शक्ती, सौभाग्य आणि उत्साहाचं प्रतीक। सणारंभासाठी हे रंग सर्वात लोकप्रिय आहेत। तिसरा रंग केशरी किंवा भगवा उत्साह, मांगल्य आणि नवे जीवन याचं प्रतीक आहे। नववर्षाच्या स्वागतासाठी हा सर्वोत्तम रंग आहे। चौथा रंग हिरवा, चैत्र महिन्यात निसर्गाला नवी पालवी फुटते। हिरवा रंग समृद्धी आणि निसर्गाशी नाते जोडतो। पाचवा रंग हा गुलाबी आहे, प्रेम, आनंद आणि प्रसन्नतेचा हा रंग प्रतीक आहे। पाडव्याच्या सकाळी गुलाबी रंगाची साडी नेसल्याने मनाला उभारी मिळते। आता गुढीला कोणत्या रंगाचं वस्त्र नेसावं? गुढी हे विजयाचं आणि ऐश्वर्याचं प्रतीक आहे, म्हणून गडद आणि तेजस्वी रंग निवडा। त्यामध्ये तांबडा, लाल, पिवळा, भगवा, केशरी, शक्य असल्यास या वस्त्रावरती सोनेरी किंवा जरीचे काठ असावेत। आणि हे लक्षात ठेवा, काळा रंग कधीही वापरू नये, कारण तो दुःखाचा आणि अशुभतेचं प्रतीक आहे। गडद निळा, जांभळा आणि पूर्ण पांढरा सुद्धा रंग या सणासाठी टाळायचा आहे। पांढरा रंग हा शांततेचा असला तरी तो मोठा रंगीत किनार असलेली पांढरी साडी या सणाच्या दिवशी टाळावी। म्हणजे पूर्ण पांढरी साडी नेसणं हे तुम्हाला टाळायचं आहे। गुढीला साडी नेसवताना ती नीट सावरून बांधा, जेणेकरून वाऱ्याने सुटणार नाही आणि ती घरात शोभा वाढवेल। जर हे सर्व नियम तुम्ही पाळले तर सण अधिक मंगलमय, घर आनंदी आणि वातावरण सकारात्मक राहते। आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।